आवळ्याची चटपटीत रेसिपी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत। साधारण 9 आवळे आहेत। हे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि याचा खिस करून घ्यायचा। खिसणीवरती तयार खिसाला एक मसाला लावायचा। त्यासाठी मी 4 लवंगा, 4 मिरी आणि ओवा घेऊन भाजलेला ओवा घेतला आणि मिक्सर जारमध्ये टाकून घेतला। 1 चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा पांढरं मीठ घेऊन यामध्ये टाकून अर्धा चमचा साखर टाकली आणि मिक्सरवरती हे बारीक वाटून घ्यायचं आहे। नंतर वाटलेला हा मसाला जो आहे सर्व खिसावरती आवळ्याच्या टाकून घ्यायचा आहे। नंतर यावरती भाजून घेतलेली जिरेपूड पण टाकून घ्यायची। नंतर अर्ध लिंबू पिळून घ्यायचे आणि सर्व आवळ्याचा खिस छान मिक्स करून घ्यायचा आहे। एका पॉलिथिनवरती व्यवस्थित असा मोकळा आवळ्याचा खिस टाकून तुम्ही उन्हामध्ये 3 ते 4 दिवस किंवा मग फॅन खाली 3 ते 4 दिवस छान सुकून घ्यायचा आहे। आपण आवळा सुपारी तयार करून घेतलेली आहे। व्यवस्थित खिस आपला हा सुकलेला आहे। या पद्धतीने तयार केलेली आवळा सुपारी वर्षभर पण छान टिकते आणि ही आवळा सुपारी तुम्ही जेवणानंतर खाल्ली तर तोंडाला चव छान येते। केसासाठी आणि स्किनसाठी आवळा हा बहुगुणी फळ आहे। त्यामुळे अशी आवळा सुपारी नक्की करून पहा।